नमस्कार. आज आपल्याला पालक भजी बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला पालक लागणार आहे. छान टवटवीत अशी पालक घेतलेली आहे. अगदी ताजी पालक आपण घेतलेली आहे. 2 चमचे आपण बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलं आहे. त्यात हिंग टाकलेला आहे चुटकीवर. त्यात मीठ घातलेलं आहे आणि कापून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे. थोडेसे आपण अजवाईन म्हणजेच ओवा घ्यायचा आहे. तो हातावरती असा क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे छान सुगंध येतो. आणि वातोळ वस्तूंमध्ये आपण आवर्जून ओवा घालतो म्हणजे आपला पोट दुखणार नाही यासाठी. आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट थोडीशी मी घातलेली आहे यामध्ये आणि पाणी टाकून छान सरसरीत असं भिजवून घ्यायचं आहे. थोडा चुटकीभर सोडा टाकलेला आहे. रंगासाठी हळद घातलेली आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि छान आपल्याला जसं हवं पातळ, घट्ट याप्रमाणे पाणी घालून आपण भिजवून घेणार आहोत. आणि जी पालक आहे ती पालक छान त्यामध्ये डीप करून कढईमध्ये गरम तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत. आणि ही जी पालक भजी आहे ही अत्यंत कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी होतात आणि खायला सुंदर लागतात. पालक ही तर प्रोटीन्सयुक्त, आयर्नयुक्त छान पालेभाजी असल्याकारणाने लहान मुलं खाण्यासाठी कानकूस करतात. तर मग आपण अशी भजी वगैरे करून दिली तर ती आवडीने खातात. आणि ही छान कुरकुरीत भजी बनवून तयार आहे. सरोज वर्ल्डला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. भजी तयार आहे आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली होती. अत्यंत सुंदर अशी भजी होतात. ही पालकाची भजी तुम्ही करून बघा. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला शेअर करायला विसरू नका आणि सरोज वर्ल्डला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि छान भजी बनवून तयार आहे. या सगळ्यांनी खायला.